ह्या ठिकाणी मी दुसऱ्यांदा आलो आहे. ते ठिकाण कुठलं आहे बघा. अगदी म्हणजे तुमच्या आणि माझ्या अगदी अंतःकरणाच्या जवळचं हे ठिकाण आहे. मामांचा वंश या ठिकाणी आहे. हेच बघा ते ठिकाण. पूर्वी आपण ह्या ठिकाणी आलो होतो. ही दगड दिसत असेल तुम्हाला ही. इथे एक हा दगड आहे खाली. इकडे पुढे एक आहे आणि इकडं आहे. ह्या ठिकाणी मामांचा वंश आहे. मित्रांनो, वंश म्हणजे तुम्हाला माहीत झालं असेल. मामांनी सत्यवाईंना रिंगण मारून दिलं होतं. ती जागा तिकडं आहे त्या साईडला. आणि तिथून बरोबर 3 बांधे एकत्र ज्यावेळेला सत्यवाई बाहेर पडल्या आणि ज्यावेळी तो गर्भपात झाला त्यानंतर त्या मामाने काय सांगितलं, 3 बांधे ज्या ठिकाणी एकत्र येतील त्या ठिकाणी या मुलाचा दफनविधी करा. तर तीच ही जागा मित्रांनो. आपण ह्या जागेवर एकदा येऊन गेलो आहे. तरी पण तुम्हाला आता ह्या जागेचं पूर्ण चित्र वेगळं दिसत होतं. पावसाळ्यात आपण आलो होतो. पावसाळ्यात त्यावेळी इथं सगळं हिरवंगार होतं. बघा हीच जागा आहे ती. तर ह्या ठिकाणी मामांचा अंश आहे मित्रांनो. खरंच ह्या ठिकाणी काहीतरी व्हायला पाहिजे. ह्या ठिकाणाचं जतन व्हायला पाहिजे. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. मी एकदा पूर्ण असं व्यवस्थित तुम्हाला ती जागा दाखवतो. मित्रांनो, ह्या ठिकाणी ते रिंगण मारलं होतं. इथं हे शेत दिसतं, त्याच्या पुढच्या बाजूला तिथं ते शेत आहे. आपण बघितले ते रिंगण. आणि बरोबर इथं त्याच्या बरोबर पश्चिमेला इथं या ठिकाणी ही जागा आहे. अगदी जवळून मित्रांनो दर्शन घ्या तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्ही बघत असाल ह्या इकडे सगळीकडे गवत आहे. इकडे सगळं उगवलं पीक वगैरे इथं आहे सगळं. असं ह्या असं गोल परिसरामध्ये इकडे पीक आहे सगळं. पण त्या ठिकाणी कायच नाही बघा. एक झेंडासुद्धा इथं लावलेला आहे वर. आणि 3 दगडं असे सभोवती दगड आहेत. इथं हा एक दगड आहे, इकडं हा एक आहे. असं बघा त्या सभोवती दगड आहेत. आणि हे ते झाड आपण पावसाळ्यामध्ये बघितलं होतं ते झाड हेच. बरोबर ह्या झाडाखालीच मामांचा वंश आहे. मित्रांनो, कधी काळी आलात कापशीमध्ये, कापशीपासून एक 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अगदी शेतामध्ये कापशीमध्ये येऊन कुणाला सेनापती कापशीमध्ये येऊन कुणालाही विचारला तर तुम्हाला ते जागा दाखवतील. आणि मित्रांनो, मलाही फोन केला तर चालेल. आदमापूरपासून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर आहे हे ठिकाण. तर तुम्ही ह्या ठिकाणाला येऊन जावा. माझ्यावर आहेत माझे मित्र कृष्णात आरबुने. नमस्ते. बोला, पहिल्यांदा तुम्ही ह्या जागेला आलाय, कसं वाटतं? जवळपास मी माझ्या कामानिमित्त या ठिकाणी आलो होतो. पण या ठिकाणी आल्यानंतर हे ऐतिहासिक जी जागा आहे ही जागा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. खरंच आम्ही धन्य आहे. आणि हे सगळं राऊत सरांच्यामुळे शक्य झालं. धन्यवाद राऊत सर. आपण ह्या जागेचं जतन करायला पाहिजे, त्याविषयी सांगा. हो नक्कीच. हे जे ठिकाण आहे हे असं जे ऐतिहासिक ठिकाण आहे, तर अशा ठिकाणी जतन करून या ठिकाणी एखादी वास्तू उभा करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटते. मित्रांनो, आपण ह्यासाठी प्रयत्न करूया. सत्यवाईंची समाधी इथं या मुलांचं ज्या ठिकाणी दफनविधी झाला आहे ती जागा आणि रिंगण मारलेली जागा, अशा 3 ठिकाणांचा अजूनही वास्तू त्या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. तर तो शेवटी मामांच्या हातीच निर्णय आहे. कौल लावल्याशिवाय आपण ते काय करू शकत नाही. किंवा ज्या मालकांच्या जागेमध्ये आहे त्यांची परवानगी असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही. पण नक्की आपण सगळ्यांनी मिळून जर आपण विचार केला आणि जर आपण ह्यासाठी प्रयत्न केला तर ते काय अशक्य गोष्ट नाही. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, आमचे मित्र कृष्णा आरबुने यांना कडबा पाहिजे आहे. त्यांचे गायी आहेत भरपूर आणि ते कडबा बघायसाठी आम्ही आलो होतो. एवढ्या लांब कापशीमध्ये आता कडबा मिळतो आहे. कडबा म्हणजे हे गोंधळाचं पीक आहे. ह्याच्या खाली जे हे धाट असते ते गायींना घालायला चांगलं असते. तर ते कडबा बघायला आम्ही इथं आलो होतो. माझ्यावर आहेत कामते मामांचे चिरंजीव. मी कोणकोण दाखवतो. बाळासाहेब चिमाजी कामते, हे कामते मामांचे चिरंजीव माझ्यावर आहेत. आणि पूर्वी आपल्यावर आले होते ते नाव सांगा. प्रदीप लक्ष्मण पवार. आपण ज्यावेळेला ह्या ठिकाणी पहिल्यांदा आलो त्यावेळी सुद्धा हे आले होते प्रदीपजी. आणि कृष्णात सरांचे मित्र आहेत. नाव सांगा. राजाराम गोविंद चव्हाण. कुठलं गाव? राई. सांग बोला, बाळूमामांच्या नावानं सांग बोला. मित्रांनो, जोंधळा कापल्यानंतर हे असं कडबा कापून ठेवला जातो. बघत असाल तुम्ही, ह्या पेंड्या कापून ठेवल्या जातात. आणि मग ते मग गायींच्यासाठी ते नेलं जातं आहे. जनावरांसाठी चारा. आणि जनावरांना फक्त ओला चारा घालून चालत नाही, वाळला चारा महत्त्वाचा असतं. रिंगण मारलेली जागा ते इथंच आहे मित्रांनो. तिथं झेंडे दिसतात तुम्हाला, त्या ठिकाणी जाऊन या. झेंडे तिथं असतात ना, त्या दिसताना त्या ठिकाणी ते रिंगण मारलेली जागा आहे. आणि इकडं आमचे सूर्यनारायण आहेत.
पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, तेजो निधी लोह गोल तेजो निधी. हे काय कळत नसणार तुम्हाला. तेजो निधी लोह गोल पण काय पण नाही. जनावर गाई कडबा हं? एक पेंडी कशी आहे कृष्णा सर इथं कसं आहे एक पेंडी कशी आहे सांगा. 15 ते 17 रुपये. 17 रुपये एक पेंडी आहे. ही पेंडी मोठी दिसते की कृष्णा सर? हा? प्रत्येक एकदम बांधायची वेगवेगळी असते. हं. हा एका जागी मिळतो होय. ट्रॅक्टर घेऊन आल्याबरोबर ट्रॅक्टर ट्रकच घेऊन येणार ते नाही. का ते येणार काय येते तिथं येतं की. चला मित्रांनो रिंगण मारलेल्या जागेवर जाऊया आपण. झेंडे दिसायलाच बघा तिथं. हे कुठलं पीक आहे होय? त्यातलंच आहे. हे कुठलं पीक आहे? पाणी नसल्यामुळे बाद झाले. हे जोंधळा आहे हो. हा पाणी नसल्यामुळे हे झालं काय? तिकडे वाट आहे का इकडे वाट आहे? कुठनं वाट आहे? तिकडे आहे ना अशी हाय वाट गेल्या वेळी मित्रांनो कामते मामा होते आपल्याबरोबर. यावेळेला बाळू शिमाजी कामते मामांचे चिरंजीव आपल्याबरोबर आहेत. मित्रांनो ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून सांगा की काय करूया आपण, काय करावं लागेल आपल्याला. तर ह्या तिन्ही ठिकाणाचं जतन व्हायला पाहिजे. ह्या तिन्ही ठिकाणी वास्तू उभारल्या गेल्या पाहिजेत. ह्या तिन्ही ठिकाणी दरवर्षी एक महोत्सव व्हायला पाहिजे, उत्सव व्हायला पाहिजे. होय. हो हो तिकडे जायचं. इथनं वर जायचं काय? चला होय, जवळ पडणार. हा डोंगर बघितला मित्रांनो. ह्या डोंगराच्या तिथं मामा होते. किती मोठं आणि किती ऐतिहासिक ठिकाणी आपण आलो आहे याची कल्पना तुम्हीही करू शकत नाही आणि आम्हीही करू शकत नाही. किती मोठं ठिकाण आहे. ह्या डोंगराच्या खाली त्यावेळेला मामांचं वास्तव्य असेल. त्याच वेळेला सत्यवाईसुद्धा इथंच असतील आणि त्याच वेळेला सत्यवाईंच्या पोटामध्ये तो त्यांचा मुलगाही असेल. गंगूताईसुद्धा असतील बरोबर आणि सगळा त्यांच्या काळातली माणसं असतील बरोबर. त्यावेळेचं चित्र काय असेल बघा. हां इकडून जाऊया इकडून जाऊया. मित्रांनो वर्ष उलटतात, दिवस उलटतात, तप म्हणजे 12 वर्ष उलटतात. मित्रांनो वर्ष उलटतात, दिवस उलटतात, पण आठवणी तशाच राहतात, जागा तशाच राहतात. ही जागा अजूनही तशीच आहे मित्रांनो. त्यावेळेसारखीच आहे आणि त्या आठवणीसुद्धा तशाच ताज्या आहेत अजून. साधारण 50च्या आधीची घटना आहे मित्रांनो ही. त्यावेळेला मेतके येथे भंडारा उत्सव होत असेल किंवा कोलेवाडी येथे होत असेल. ते झेंडे लावले त्या ठिकाणी ते ठिकाण आहे, रिंगण मारलेलं ठिकाण. म्हणजे ह्याच ठिकाणी तळ असणार मामांचा, ह्या डोंगराच्या बरोबर खालच्या बाजूला. मित्रांनो इकडे आलात तर नक्की, आदमापूरला आलात तर नक्की या ठिकाणाला भेट देऊन जावा. तुम्हाला इथं आलात तर खरंच इथला त्यावेळेचा काळ आठवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो रिंगण मारलेल्या जागेच्या पाशी आपण आता आलो आहे आणि या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना काय केलं आहे बघा. आपण त्यांना बघितलोय, त्या शेतकऱ्यांना पूर्वी आलो होतो त्यावेळेला. रिंगण मारलेल्या जागेवर बरोबर त्यांनी काहीही पीक घेतलेलं नाही बघा. इथून इकडं इथंपर्यंत, तिथून त्या साईडला पीक आहे, इकडं या साईडला पीक आहे, पण ह्या जागेवर अजिबाने पीक घेतलेलं नाही. आणि ही जागा अशी व्यवस्थित बांधून ठेवलेली आहे बघा ह्या साईडनं. ह्या झाडाच्या खालीच बरोबर ही रिंगण मारलेली जागा एवढी. मित्रांनो त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असेलच. मामांनी त्यावेळेला सत्यबाई आणि गंगूताईंना इथं रिंगण मारून दिलं होतं की त्या रिंगणातून बाहेर पडू नका असं सांगितलं होतं. बाहेर पडाल तर तुम्हाला धोका होईल असं हे सांगितलं होतं. पण सत्यबाईंना आणि गंगूताईंना ते पटलं नाही आणि त्या बाहेर पडल्या. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांचा तो गर्भपात झाला.
मित्रांनो हीच ती जागा, हेच ते रिंगण मारलेलं ठिकाण. आपण दुसऱ्यांदा ह्या ठिकाणी आलो आहे आणि ह्या वेळेला मी अचानक म्हणजे माझ्या ध्यानीमध्ये नसताना मी इथं आलो आहे. म्हणजे मला मामांनीच घेऊन आल्यासारखं झाले मला.